नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणी, सर्व माझे मित्रमैत्रिणी, सर्व माझे यूट्यूब फॅमिली आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या बहिणी, तुम्हाला नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर 2100 रुपये हवे आहे का तुम्हाला? जर तुम्हाला 2100 रुपये हवे असेल तर तुम्हाला हे 2 कागदपत्र जे आहे महत्त्वाचे ते तुम्हाला तयार ठेवायला पाहिजे. तुम्हाला हे 2 कागदपत्र तयार ठेवावे लागतील, कारण की आता सर्व नवीन नियम बदलत आहेत. रोज नवीन नवीन नियम येत आहेत आणि रोज नवीन नवीन अपडेट येत आहेत. तर काय काय बदल होत आहेत, रोज काय काय नवीन नियम येत आहेत, काय काय रोज अपडेट येत आहेत, हे सर्व आपल्या सर्व लाडक्या बहिणींना माहीत असणं हे अत्यंत गरजेचे आहे. कारण की जर तुम्ही जर व्हिडिओ नाही पाहिले तर तुम्हाला काही बदल झालेले कळणार नाही, काय नवीन अपडेट आलेले काही कळणार नाही. कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होत आहेत हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचे आहे. कारण की जर तुम्हाला नाही कळालं तर तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता येणार नाही आणि यापुढे 2100 रुपये जे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ते पण तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठीच तुम्हाला सर्व हे अपडेट, सर्व बदल, सर्व नवीन नियम हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तरच तुम्हाला असे सर्व रोजचे नवीन नियम, रोजचे नवीन बदल तुम्हाला समजतील, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील. त्यासाठीच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा. ऑल जे नोटिफिकेशन आहे ते तुम्ही ऑन करा, तरच तुम्हाला असे सर्व नवीन माहितीचे, सर्व नवीन बदलाचे, नवीन नियमांचे सर्व व्हिडिओज, सर्व सरकारी योजनांबद्दलचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील. आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हां. आणि आपण अत्यंत महत्त्वाची कमेंट्स करा की आम्हाला 2100 रुपयाची गरज आहे, आम्हाला 2100 रुपयाची आवश्यकता आहे, आम्हाला 2100 रुपये हवे आहे, असे तुम्ही सगळ्या बहिणींनी कमेंट करा. कारण की तुम्ही जर अशी कमेंट केली ना तर सरकारला तुमच्या अडचणी समजतात. सरकारला समजतं की गरजू महिलांना, आपल्या ग्रामीण भागातील महिलांना 2100 रुपयाची आवश्यकता आहे. म्हणून प्रत्येक जणाने, जी पण ताई, जे पण भाऊ व्हिडिओ बघणार त्यांनी सर्वांनी कमेंट करा की 2100 रुपये हवे आहेत, 2100 रुपयाची गरज आहे, आम्ही ग्रामीण भागातील आहोत, आम्ही गरजू महिला आहोत, असं तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, तरच सगळ्या बहिणींना हे नवीन बदल काय झालेले आहे ते कळेल. जर तुम्ही सगळ्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर केला तर त्या सर्व बहिणींना हे माहिती होईल की लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल झालेले आहेत आणि त्याही बहिणींना, बिचाऱ्यांना काही त्यांना अडचणी राहणार नाही. तर बघा, महायुतीने केली मोठी घोषणा. महायुतीने केली होती घोषणा. महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून चालू होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने, बघा, सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढवू असे आश्वासन दिले होते. ही रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करून असे महायुतीने म्हटले होते. तर बघा, महायुती म्हणजे त्याच्यामध्ये तिघही आले, अजितदादा पवार, एकनाथरावजी शिंदे आणि आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब. तर ह्या तिघांनीही त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी सगळ्यांना, आपल्या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता की आम्ही सत्तेत जर आलो तर आम्ही तुम्हाला 1500 रुपयावर ठेवणार नाही, तर तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ. त्याप्रमाणे आता 3 तारखेपासनं आता आपलं जे मार्चचं जे बजेट आहे त्याचं अधिवेशन सुरू होणार आहे. तर 3 तारखेपासून हे सुरू झाल्यानंतर सर्व डिसिजन घेतले जातील. तर बघा, 2100 रुपये करून असे महायुतीने म्हटले होते. त्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती. त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2100 रुपयांपर्यंत वाढ करणार का, असे विचारले जात आहे. आता सगळीकडेच सर्व, म्हणजे लाडक्या बहिणीच नाही
तर सर्व जनतासुद्धा आता सरकारला विचारत आहे की आता तुम्हाला लाडक्या बहिणींनी निवडून आणलेलं आहे. लाडक्या बहिणी आता तुम्हाला लाडकी बहीण योजना ही आता महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेली आहे. तर काय तुम्ही आता पुन्हा लाडक्या बहिणींना 1500वरून 2100 रुपये देणार का 1500वरच ठेवणार? अशा पद्धतीने बघा, सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात 2100 रुपयांपर्यंत वाढ करणार का असे विचारले जात आहे. आणि आता 10 मार्च रोजी घोषणा होणार का? 10 मार्च रोजी आता अर्थसंकल्प जो मांडला जाणार, त्याचा जे डिसिजन घेतले जाणार, त्यामध्ये 2100 रुपये सर्व लाडक्या बहिणींना मिळतील अशी घोषणा होणार का? अशा पद्धतीचे सर्व म्हणजे प्रसारमाध्यमातून जनता सर्व महायुतीला विचारत आहे. तर 10 मार्च रोजी घोषणा होणार का? महायुतीचे सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही झाले नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केलं होतं. बघा, सगळ्यांच्या बरोबर लक्षात असतं की जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं. तर तसे काही परंतु झाले नाही आणि जनता आणि सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहे की महायुती बघा, महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं. आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे आता फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी की आता जे अर्थसंकल्पाची वेळ आहे, अर्थसंकल्प जो मांडला जाईल त्यामध्ये त्यांचं सर्व बजेट असतो, तो बजेट सर्व महाराष्ट्राचा मांडला जातो आणि त्यामध्येच ते निर्णय सांगतील की आता लाडक्या बहिणींना यापुढे 2100 रुपये मिळणार की नाही. तर मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की बघा, तुम्हाला मार्चमध्येच 2100 रुपये मिळतील किंवा मार्च नंतर एप्रिलपासून तुम्हाला डेफिनेटली दर महिन्याला 2100 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे. असं सर्व दूर आता हे बातम्यांमध्ये किंवा सर्व प्रसारमाध्यमांमध्ये असे वर्तवण्यात आलेलं आहे, असे विधान करण्यात आलेले आहे. तर करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे काही झाले नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं. आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी म्हटले होते. येत्या 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. तर 10 मार्च रोजी यांनी म्हटले होते की 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात महायुती सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम 2100 रुपयांवर नेणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. म्हणजे जसं ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीचं सुद्धा हे आहे, काय म्हणतात त्याला, अपेक्षा आहे, त्या वाट बघतायत, त्यांची म्हणजे त्यांना काय म्हणतात त्याला, जी क्युरियोसिटी आहे की बुवा आता आपल्याला सरकार 2100 रुपये देणार का, अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. तर लाडक्या बहिणीच नाही तर संपूर्ण जनतेचं सुद्धा आता त्या गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे. तर घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं की आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी म्हटले होते. येत्या 3 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. तर 10 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे बघा, 3 मार्चपासून हा अर्थसंकल्पाचं अधिवेशन सुरू होणार आणि 10 तारखेपर्यंत ते चालणार आणि 10 तारखेलाच सर्व विषयांवर फायनल डिसिजन घेतले जातील. शेवटचा निर्णय हा घेतला जाईल आणि त्यामध्ये नक्की ठरेल की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार की नाही, की 1500च राहणार. हे सर्व 10 मार्चला आपल्याला कळणार आहे. या 2 गोष्टी आता आपण पुढचं नवीन अपडेट बघत आहोत. या 2 गोष्टी दिल्या तरच हप्ता मिळणार. आता
नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-KYC सादर करावे लागेल. तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल. बघा, जसं की तुम्ही थंबनेलवर पाहिलंच आहे की 2 कागदपत्र. तर हेच आहे ते 2 कागदपत्र. जर सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नाही, दरवर्षी जून किंवा जुलै महिन्यामध्ये तुम्हाला आता हे बंधनकारक आहे. ई-KYC करणं आता तुम्हाला हे बंधनकारक आहे. नाहीतर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा तुम्हाला आता यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही जर तुम्ही ई-KYC पूर्ण केलं नाही तर. आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे तर तुम्हाला आणखीन एक कागदपत्र तुमचं कोणतं लागणार आहे. तसेच सर्व महिलांना आता आपल्या हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल. म्हणजे कारण कसं झालेलं आहे माहीत का, की बऱ्याच अशा बहिणी आहेत म्हणजे ज्या वयस्कर होत्या, 65च्या वर होत्या, त्यांनी पण फॉर्म भरले होते आणि त्या लाभ घेत होत्या. परंतु आता बऱ्याच अशा काही बहिणी आहेत की त्या दिवंगत झालेल्या आहे, त्यांना देवाज्ञा झालेली आहे, तरीसुद्धा त्यांच्या नावे लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या फॅमिलीमधले लोक घेत आहेत. म्हणूनच आता शासन हे सर्व नियम शासनाने कठोर केलेले आहेत. त्यामुळे शासन आता सर्व कडक पाऊल सर्व ठिकाणी उचलत आहे. म्हणूनच शासनाने काय ठरवलं तर आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून-जुलै महिन्यात ई-KYC सादर करावे लागेल. तर तुम्हाला जर ई-KYC कसे करतात माहीत नसेल, काही येत नसेल, तर तुम्ही मला प्लीज कमेंट करा. मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येते की ई-KYC कसे करायचे. त्यावर मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार. आणि तुमचा हयातीचा दाखलासुद्धा तुम्हाला कसा काढायचा हे पण नसेल माहिती तर ते पण मी त्यावरही तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येईल. तर बघा किती महिला आता अनुदान बंद जिल्हा निहाय आकडेवारी. आता बघा इतक्या महिलांचं आता अनुदान बंद झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील 6,655 महिलांना आता लाभ मिळणार नाही आणि धाराशिवमधील 2,533 महिला यासुद्धा आता यांनाही लाडकी बहीण योजनेचा 1 रुपयाही मिळणार नाही. आणि उस्मानाबाद आणि लातूर यामधील सुद्धा जवळजवळ 10,000 बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे सत्य अपडेट आपल्या सर्वांना कळालेलंच आहे. तर कृपया करून हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना कृपया करून पाठवा, शेअर करा सगळ्यांना हा व्हिडिओ. म्हणजे त्यांना कळालं ना की त्यांनाही माहिती होईल हो की आता हे नवीन अपडेट आलेले आहे. ई-KYC करणं गरजेचं आहे. तर हे सगळ्या बहिणींना कळालं पाहिजे. त्यासाठीच माझे एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला धडपड, त्यासाठीच माझी एवढी तळतळ चालू आहे की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ सगळ्यांना कृपया करून शेअर करा. म्हणजे सगळ्यांना माहीत होईल की आता ई-KYC केलं तरच लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणार. तुम्ही हयातीचा दाखला दिला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार. हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. परंतु चिंता करू नका हां. तुम्हाला अजून आता जूनमध्ये करायचं आहे ना, तर तोपर्यंत मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार की ई-KYC काय आहे, कसे करायचे, केव्हा करायचे, कुठे करायचे, हे सगळं तुम्हाला मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार. आणि हयातीचा दाखला पण कसा करायचा, काय करायचा, कसा तयार करायचा, कुठे पाठवायचा हे पण मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार.